आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्देची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू असा 21व्या शतकातील देव हा मंदिरामध्ये मस्जिदमध्ये चर्चमध्ये नसून तो ज्ञानामध्ये पुस्तकामध्ये असणार आहे असं ज्यांनी 17व्या शतकात सांगितलं असे छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांना मी येथे सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. ज्यांनी आपल्या 3 पुत्रांच्या मार्फत म्हणजे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्या मार्फत बंगलोर येथे धाकटे पुत्र शिवाजीराजे यांच्या मार्फत पुणे येथे महाराष्ट्रामध्ये आणि सर्वात धाकटे पुत्र व्यंकोजीराजे यांच्या मार्फत तंजावर येथे अशा तीन ठिकाणी स्वराज्याची पायाभरणी केली आणि जे आपल्या वेरूळचे आहेत असे छत्रपती शिवरायांचे पिताश्री शहाजी महाराज ज्या मातेचं नाव घेतलं तर मला असं वाटतं की या देशातच नव्हे तर जगामध्ये सगळ्यात आदर्श असं मातृत्व जर कोण असेल तर त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. आणि त्याचबरोबर ज्यांची जयंती आज आपण साजरी करतोय आणि ज्या महामानवाचं नाव जरी आपण नुसतं मनात आणलं तर आपली प्रत्येकाची छाती किमान 2 इंच तरी जास्त फुगल्याशिवाय राहत नाही असे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी ग्रंथलेखनास सुरुवात केली बुधभूषणम नखशिकात नायिका भेद आणि 7 सतत अशा विविध रसप्रधान ग्रंथाची निर्मिती केली आणि बुधभूषणम नामक ग्रंथामध्ये ज्यांनी लिहून ठेवलं की जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात असे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि ज्या वेळेस या सर्वांचा तुम्हा आम्हाला विसर पडला त्यावेळेस छत्रपतींच्या समाधीचा शोध घेणारे त्यावर फुले वाहणारे आणि या देशातली पहिली शिवजयंती सुरू करणारे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माता सावित्रीबाई फुले आणि या तमाम महामानवांचे विचार ज्यांनी घटनेत प्रत्यक्ष साकार केले असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना त्यांच्या कार्याला त्यांच्या विचारांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे शिवजयंती ग्रामीण भागात होते आणि तीही इतक्या उत्साहाने होते. या मुली इतक्या नटून थटून आलेल्या आहेत, बरेचसे मुलं पण आलेले आहेत, भाषणं घालली असतील, प्रत्येकाने आपलं काहीतरी कर्तृत्व दाखवलं असेल. आणि सगळ्यात महत्वाची मला आवडलेली गोष्ट, कारण शक्यतो मी आपल्या भागात सांगायला जात नाही, बोलायला जात नाही, कारण असं म्हणतात जिथं पिकतं तिथं विकत नाही. त्यामुळे कसं आपल्याला बोलायचं असेल, मी नंदुरबारला जातो, मी सोलापूरला जातो, मी मुंबईला जातो, मी कोल्हापूरला जातो, साताऱ्याला जातो, पण शक्यतो औरंगाबादमध्ये जात नाही. पण इथं येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर मागच्याही जयंतीच्या वेळेस मी आलो होतो आणि सगळ्यात महत्वाचं कारण, आणि त्यासाठी मला असं वाटतं की संयोजकाचं आपण प्रचंड टाळ्याच्या कडकडाटामध्ये स्वागत करावं. याचं कारण असं आहे की 9 गावं एकत्र येऊन साजरी होणारी मला वाटतं औरंगाबाद जिल्ह्यातील ही पहिलीच शिवजयंती असेल. म्हणून ज्यावेळेस दिनेश बोडकेंनी मला सांगितलं, माझे मित्र येते म्हणे की आपल्याला ह्या शिवजयंतीला जायचंय, मी लगेच दिनेश बोडकेंना म्हणालो, सतीश पवार जे आहेत आपले मित्र त्यांना म्हणालो की लगेच आपण जाऊ, आपण ह्या शिवजयंतीचा कार्यक्रम नक्की अटेंड करू आणि काहीही काम असेल तरीही तिथे जाऊन त्या लोकांचा आशीर्वाद आपण घेऊ. कारण 9 गावं एकत्र येणं, आजच्या काळात जर बघितलं तुम्ही तर एका गावामध्ये कमीत कमी 2 पॅनल असतात. प्रत्येक गाव विखुरलेलं आहे. मग कोणीतरी वरच्या आळीचं, कोणीतरी खालच्या आळीचं, कोणी वाड्यावरचं, कोणी वाड्याखालचं, कोणी मधल्या घरचं, कोणी ह्या घरचं त्या घरचं, इतके विखुरलेले आपण गावामध्ये विखुरलेलो आहोत. गावामध्ये आपल्याला एक मंत्र मिळालेला होता वसंतदादा पाटलांच्या काळात की पाणी अडवा आणि पाणी जिरवा. आपण नेमका मंत्र घेतला
याची आडवान त्याची जिरवा. आणि वर्षानुवर्ष हेच चालू आहे. म्हणजे एखादा माणूस गावात चांगलं काम करत असेल त्याच्या मागे राहण्यापेक्षा फक्त दुसऱ्यासाठी जुळणं याच्यात आपण आपलं आयुष्य घालवतो. तो कुठेतरी पायंडा तुम्ही मुडीत काढला. गाव एकत्र येत नाही, पण इथे 9 गाव एकत्र आले. खरोखर मला वाटतं याच्या इतकी अभिमानाची गोष्ट या औरंगाबाद जिल्ह्यासाठी दुसरी कुठली नसेल. आणि सगळ्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट, माता भगिनींची उपस्थिती फार चांगली. आणि शेतीचा शोध असेल तो महिलेने लावला. त्याच्या पुढे जाऊन स्वराज्य जे घडवलं, शिवाजी महाराज जे घडले, त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणतं असेल तर ते माता जिजाऊंचं, हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती. आणि नेमकं असं झालं की मधल्या काळामध्ये, गेल्या 100-150 वर्षाच्या काळामध्ये आपण आपली ही 50% बुद्धी जी आहे ही फक्त चूल आणि मूल याच्यात ठेवली. पण जसजसा त्यांच्या बुद्धीला वाव मिळत गेला तसतसं आपल्या लक्षात येतं की आज स्त्री शक्ती काय आहे. आणि या माता भगिनी येथे आलेल्या आहेत. मी त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि सगळ्या पुरुष मंडळींना म्हणतो की जोरदार टाळ्या एकदा ह्या माता भगिनींसाठी आपण होऊ द्या. कारण काय, टाळ्या वाजवण्याला फार महत्व असतं. जर हाताने वाजवल्या तर नको तिकडे वाजवत फिरण्याची वेळ येईल. म्हणून आवर्जून सांगतो मी तुम्हाला. तर असो, परत एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. तर मला एक प्रश्न असा पडतो की शिवजयंती सारखा उत्सव असेल तो इथेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये, एवढंच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सगळीकडे साजरा होतो. आज शिवजयंतीचं 390वं वर्ष. पण मला प्रश्न पडतो की आम्ही लोक अशी की आपल्या आईचा, आपल्या बापाचा वाढदिवस आपल्याला माहित नाही, पण जो राजा 390 वर्षापूर्वी जन्माला आला त्याचा वाढदिवस आपण का साजरा करतोय? काय दिलं या राजानं? पैसे दिले? शस्त्र दिलं? काय दिलं काय आपल्याला की 390 वर्षानंतर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढदिवस आपण आज साजरा करतोय? सगळे एकत्र येतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. काय दिलं ह्या राजाने? ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस माझ्या कुठेतरी लक्षात येतं की या राजाने त्या काळात जे लोक होते, स्वाभिमान हरवलेली जी जनता होती, त्या जनतेला स्वाभिमान देण्याचं काम केलं. आपल्याला जगण्याची जाण आणि जगावं कसं, ताठ मानेनं जगावं कसं याचं भान देण्याचं काम या माझ्या राजांनी केलं. म्हणून आज आपण इतक्या वर्षानंतर ही राजाची जयंती साजरी करतो. हे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना ज्यांना समजले, शिवचरित्र ज्यांना ज्यांना समजलं, ते जगामध्ये मोठे झालेले आहेत. हा इतिहास तुम्ही आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुमच्या आमच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हृदयापासून मेंदूपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. काही उदाहरणं जर इतिहासामध्ये आपण बघितली, कर्मवीर भाऊराव पाटील, तुम्ही नाव ऐकलेलं असेल. कर्मवीर भाऊराव पाटील हे 6वी पर्यंत शिकले. 7वीच्या वर्गात जायचे पण नापास झाले. नापास झाल्यानंतर सरांना सांगितलं की मला पास करा, ढक्कल पास करा आणि पुढच्या वर्गामध्ये पाठवा, 7वीच्या वर्गामध्ये पाठवा. पण सरही फार कडक. स्वतः शाहू महाराज त्यांच्यासाठी आले. शाहू महाराजांनी सांगितलं, अरे हा भाऊराव जो आहे हा अत्यंत हुशार जरी नसला तरी हा खेळामध्ये अत्यंत प्रगत आहे. काहीतरी स्पोर्ट्सच्या भाषेतले काही मार्क टाका आणि याला पुढच्या 7वीच्या वर्गात पाठवा. त्यावेळेस त्या शिक्षकाने सांगितलं की हा भाऊराव ज्या सतरंजीवर बसतो ती सतरंजी मी 7वीच्या वर्गात पाठवेन, पण ह्या मठ्ठ भाऊरावाला 7वीच्या वर्गात पाठवणार नाही. भाऊराव पेटले. शिवचरित्र वाचल्यानंतर निर्णय घेतला. भाऊरावांनी निर्णय घेतला की माझ्या अंगावर जेवढे केस असतील तेवढे विद्यार्थी मी माझी स्वतःची शाळा काढून त्या शाळेत शिकवेल. आणि त्या भाऊरावांनी पुढे महाराष्ट्रातली नव्हे तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था काढली. हा चमत्कार शिवचरित्राचा आहे, हे तुम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिवचरित्राने स्वाभिमान दिला कसा? ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. भाऊराव पाटलांनी शाळा काढण्यासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवलेले. एक ज्युनियर कॉलेज सुरू करायचंय. ज्युनियर कॉलेजला श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज नाव दिलेलं आहे. ज्युनियर कॉलेज सुरू करायचं, पण ज्युनियर कॉलेजच्या इमारतीसाठी 2 लाख रुपयाची गरज आहे. भाऊरावांकडे पैसे नाहीये. भाऊराव वाट बघतायत कोणीतरी मदत करेल का, शासन मदत करेल, एखादा धनिक माणूस मदत करेल. आणि एके दिवशी अचानक भाऊरावांच्या समोर एक कार येऊन थांबली. कारमधून शेठजी उतरले आणि शेठजीने सांगितलं, भाऊराव तुम्हाला जे 2 लाख रुपये पाहिजे ते मी ताबडतोब देतो, फक्त माझी एक छोटीशी अट आहे. भाऊरावांना गरीब मुलं शिकवायची, खेड्यापाड्यातली मुलं शिकवायची आणि त्यासाठी शिवाजी ज्युनियर कॉलेज काढायचंय आणि त्यासाठी इमारत बांधायची आणि त्यासाठी 2 लाख रुपयाची गरज आहे. भाऊराव लगेच म्हणाले, तुमची कोणती अट असेल मला मंजूर आहे.
त्या माणसाने सांगितलं, माझी अट फार मोठी नाहीये, छोटीशी अट आहे. भाऊराव म्हणे सांगा, मंजूर आहे. त्या माणसाने सांगितलं, भाऊराव माझी फक्त एवढीच अट आहे की मी तुला 2 लाख रुपये देतो, फक्त हे तू श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज जे नाव देणारे कॉलेजला, त्याच्याऐवजी माझ्या मेलेल्या पिताश्रींचं नाव ह्या कॉलेजला दे. आज आपण जर आपल्या छातीवर हात ठेवला आणि स्वतःच्या मनाला विचारलं, त्या काळातले 2 लाख रुपये म्हणजे आजचे किमान 20 कोटी रुपये होतात. 20 कोटी जर कोणी देत असेल आणि आपल्याला जर म्हणलं की टीसी वरच्या आपल्या बापाचं नाव बदल, तर आपण म्हणून एका मिनिटात बदलतो. 20 कोटी 20 कोटी मिळतात. आपण म्हणू बापानं काय दिलं, 7/12 बोजा, त्याच्यापेक्षा 20 कोटी घ्या. पण छत्रपतींचा विचार काय असतो ते लक्षात घ्या. कर्मवीर भाऊराव पाटलांना जसा तो धनिक म्हणाला की मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, फक्त माझी इच्छा एवढी आहे की या श्री शिवाजी ज्युनियर कॉलेजच्या ऐवजी माझ्या मेलेल्या पिताश्रीचं नाव द्या. भाऊराव ताडकन बोलले. भाऊराव म्हणाले उठा. आणि भाऊरावांनी सांगितलं, हा भाऊराव एक वेळ आपल्या जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेल, पण एकदा कॉलेजला दिलेलं श्री शिवाजी हे नाव बदलणार नाही. हा इतिहास आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि शिवछत्रपतींच्या विचाराचा परिणाम काय असतो की ज्या भाऊरावांचं शिक्षण 7वी नाही होऊ शकलं, त्या भाऊरावांना शेवटी पुणे विद्यापीठ त्यांच्या घरी गेलं आणि पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट म्हणजे डॉक्टर ही पदवी दिली आणि ते डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील झाले. त्यांना पद्मविभूषण ही सुद्धा पदवी मिळाली. ही कुठेतरी तुम्ही लक्षात घ्या. म्हणून माझं आवर्जून सांगणं आहे की छत्रपती शिवरायांचा विचार जोपर्यंत तुमच्यात येणार नाही, माय माऊल्यानं तुमच्यात येणार नाही, बांधवानं तुमच्यात येणार नाही, छोट्या मुलानं तुमच्यात येणार नाही, तोपर्यंत आपला उत्कर्ष होणार नाही. भगतसिंहानं ज्यावेळेस विचारलं गेलं की तुम्हाला फाशीवर हसत हसत जाण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली, तर भगतसिंहांनी सांगितलं की महाराष्ट्रामधल्या रायगडावर एक राजा होऊन गेला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांच्यापासून मला ही हसत हसत फाशीवर जाण्याची प्रेरणा मिळाली. हा भगतसिंहांचा इतिहास तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. एवढंच कशाला, नेताजी सुभाषचंद्र बोस तुम्ही नाव ऐकलेलं असेल. नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांचा वेढा पडलेला नजर कैदेत ठेवलेला आहे. इंग्रज त्यांना बाहेर जाऊ देत नाहीये. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस एक दिवस मौलवीचा वेषांतर केलं, मौलवीचा रूप धारण केला, दाढी लावली, टोपी घातली आणि त्याच्यानंतर मौलवीच्या वेशात पळून गेले. त्या नजर कैदेतून बाहेर पडले आणि इंग्रजांच्या हातावर तुऱ्या दिल्या. बाहेर आल्यानंतर त्यांना विचारलं हे सुचलं कसं, तर त्यांनी सांगितलं की माझा भाऊ मला डब्यामध्ये ज्यावेळेस मला जेवण घेऊन यायचा त्याच डब्यामध्ये शिवचरित्राची कागद घेऊन यायचा. ते शिवचरित्र मी वाचलं. वाचता वाचता मला कळालं की महाराज आग्र्यामधून कसे सुटले आणि माझ्या डोक्यात लगेच विचार आला की आपणही इंग्रजांच्या ताब्यातून सुटू शकतो. आणि ते पुढे नंतर सुभाषबाबू बाहेर गेले, जपानला गेले आणि आझाद हिंद फौजेची स्थापना केली. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास ज्याला ज्याला समजला तो महानायक झाला, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच कशाला, बाळासाहेब ठाकरे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे, हे प्रबोधनकार ठाकरे लिहून ठेवतात की 33 कोटी देवाची फलटण, फक्त एक नाव घेतलं की बाद होते. ते नाव म्हणजे फक्त शिवाजी. शिवाजी आणि शिवाजी हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे देवाचा दर्जा दिलेला आहे प्रबोधनकारांनी. आपल्या आयुष्याची प्रेरणा मारलेले कर्मवीर भाऊराव पाटलांनी, भगतसिंहांनी, सुभाषचंद्र बोसांनी. एवढंच कशाला, नेपोलियन असो, हिटलर असो, चर्चिल असो, माओ असो, फिडेल क्रिस्टो असो, एवढंच कशाला, नेल्सन मंडेला असो, सगळ्या जगभरातल्या लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला ही प्रेरणा मिळाली की भारतामधल्या देशातून, भारत देशातल्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रातून रायगडावर जन्मलेल्या या छत्रपतीपासून हे तुम्ही कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. मग या छत्रपतींनी तुम्हा आम्हाला दिलं काय? आपल्याला फक्त एवढंच वाटतं की लढाया करणं, ढाल तलवार हातात घेणं, घोड्यावर बसणं म्हणजे शिवाजी होणं. पण घोड्यावर बसणं, ढाल तलवार हातात घेऊन लढाया करणं, फक्त याने शिवाजी होत नाही. हे कुठेतरी आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना समजावून सांगण्याची काळाची गरज आहे. हे मला ह्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगायचंय. कारण कुठेतरी छत्रपती शिवरायांचा इतिहास जेवढा धाड तलवारीचा आहे, जेवढा पराक्रमाचा आहे, त्याच्याही पेक्षा जास्त जर तुम्ही लक्षात घेतला तर तो बुद्धी चातुर्याचा आहे. त्याच्याही पेक्षा जास्त लक्षात घेतला तर तो स्त्री मुक्तीचा आहे. त्याच्याही पेक्षा जास्त लक्षात घेतला तर तो शोषण मुक्तीचा आहे, स्वातंत्र्याचा आहे. म्हणून कुठेतरी छत्रपती शिवरायांचा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने लक्षात आला पाहिजे. कारण एक लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये कुठेतरी म्हणतात की टू लिव्ह डे बाय डे इज नॉट टू लिव्ह ॲट ऑल. म्हणजे याचा अर्थ दररोज जगणं म्हणजे जगणं नाही. आपण दररोज जगतो. का जगतो? मरत नाही म्हणून जगतो.
तुम्हाला जर मनातून विचारलं तुम्ही का जगताय, छातीवर हात ठेवून बोला, काही कारण नाही तुमच्याकडे, सांगण्यासारखं काही नाहीये. एखादा म्हणून कसं आहे, सगळं कुटुंब सांभाळावं लागतं, मग पोरं भुके मरतील, काही मरतील, काही नसतं होत. आपला उगा मोठेपणा आहे खोटाडा. आपण जगतो काय हेच आपल्याला माहित नाही. आणि जगतो किती, कोणी 80 वर्ष जगतो, कोणी 90 वर्ष जगतो, कोणी 95 वर्ष जगतो, खोकत खोकत पडतं, घरच्याला कंटाळा येतो, कधी जाईल बेद एकदाची, तरी हे जात नसतं. आणि केलं काय, काहीच नाही. म्हणून कुठेतरी लक्षात घ्या, आयुष्याची लांबी महत्वाची नसते, आयुष्याची खोली महत्वाची असते. तुम्ही किती जगलात याला महत्व नसतं, तुम्ही कसे जगलात आणि कशासाठी जगलात याला महत्व असतं. हे कुठेतरी लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज 1630चा जन्म, 1680चा मृत्यू. आयुष्य एका गडावरून सुरू, शिवनेरीला जन्म आणि एका गडावर समाप्त, रायगडावर मृत्यू. आयुष्य आहे अवघ 50 वर्ष. छत्रपती संभाजीराजे आयुष्य अवघ 32 वर्ष. छत्रपती राजाराम महाराज आयुष्य अवघ 30 वर्ष. पण मग काय असं आहे की पावणे 400 वर्ष होत आली आज, तरी आपण छत्रपती शिवाजी महाराज की शब्द ऐकला की आपली छाती फुगते आणि तोंडातून जय बाहेर पडतं. याचं कारण असं आहे की स्वतःसाठी सगळेच जगतात, पण जे इतरांसाठी जगतात ते छत्रपती शिवराय होतात. हे तुम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण कुठेतरी काहीतरी काळ इतरांसाठी जगलं पाहिजे, इतरांना मदत कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सुख परावय सुखे. सुख जर कशात असेल तर दुसऱ्याला सुखी करण्यात खऱ्या अर्थाने सुख आहे. त्या सुखाचा आनंद आपण घेतला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या काळात जर गेलो आपल्याला लक्षात येईल, 5 वेगवेगळ्या पातशाही आहेत, सगळीकडे जुलूम चालू आहे, शेतकरी नागावल्या जातोय, कोणालाही कोणाचा हक्क मिळत नाहीये. आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी जे मुरदाड झालेले लोक आहे, जे झोपी गेलेले लोक होते, त्यांना झोपी गेलेल्यांना जागं केलं, जागं झालेल्यांना उभं केलं, उभं झालेल्यांना चालतं केलं, आणि जे चालते होते त्यांना धावतं केलं, आणि धावणाऱ्याच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं. आणि हे राज्य तुमचं आहे हे तुम्हाला सांगण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. हे कुठेतरी लक्षात घ्या. पण आज छत्रपती शिवराय जर असेल, छत्रपती शिवरायांचा विचार जर घ्यायचा असेल तर ढाल तलवारीच्या पुढे या. छत्रपती शिवरायांचा विचार घ्यायचा असेल तर घोड्याच्या पुढे या. छत्रपती शिवाजी महाराज जर आज आले ना तर ढाल तलवार घेऊन येणार नाही, तर सगळ्यात प्रगत जे अस्त्र आहे ते घेऊन येतील. हे तुम्ही कुठेतरी लक्षात घ्या. ते घोड्यावर येणार नाही तर सगळ्यात प्रगत वाहन जे असेल त्या वाहनावर बसून येतील, एखाद्या यानामध्ये बसून येतील. हे तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जे जे नवीन, जे जे आधुनिक, जे जे सगळ्यात प्रगत ते म्हणजे छत्रपती शिवराय. हे कुठेतरी तुम्ही आम्ही लक्षात घेण्याची गरज आहे. बुद्धी चातुर्याचा इतिहास मी म्हणालो, बुद्धी चातुर्याचा इतिहास कसा आहे. वय आहे छत्रपती शिवरायांचा अवघ 17 वर्ष. मी त्याच गोष्टी सांगणार नाही. अफजल खानाला भेटले, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, सिद्धी जोहरच्या वेड्यातून बाहेर पडले, आणि त्याच्यानंतर आग्र्याला गेले आणि बादशहाच्या हातावर तुरी दिली, परत आले, राज्याभिषेक केले, आणि त्याच्यानंतर 1680ला त्यांचा मृत्यू झाला. हा इतिहास सगळ्या लहान लहान मुलांना माहिती आहे. पण शिवाजी महाराजांच्या बुद्धीचा इतिहास जर आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर वय आहे अवघ 17 वर्ष. आणि 17व्या वर्षी शिवाजी महाराजांपुढे आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट बाहेर पडलेलं आहे. वयाच्या 17व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली, सुरुवात केलेली आहे, स्वराज्याचं तोरण बांधलेलं आहे, आणि आदिलशहाला राग आलेला आहे, आणि आदिलशहाच्या दरबारातून हुकूम निघालेला आहे. आदिलशहाच्या दरबारातून हुकूम निघाला की ह्या शहाजी का नाजी छोकरा शिवाजी ये हमारी सल्तनत के खिलाफ खड़ा है, झेंडा खड़ा कर रहा है, जाओ और उसको सबक सिखा के आओ. आणि त्यांच्यावर पाठवलेलं आहे 5000चं सैन्य. 5000चं सैन्य घेऊन फतेह खान, फतेह शब्दाचा अर्थ आहे जो नेहमी जिंकतो, अशा फतेह खानाला 5000चं सैन्य घेऊन शिवाजींवर पाठवलेलं आहे. आणि त्याच वेळेस 5000चं सैन्य घेऊन शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे जे बंगलोरला होते त्यांच्यावर फराद खानाच्या नावाच्या सरदाराला पाठवलेलं आहे. म्हणजे हे स्वराज्य बुडवायचंय, हे वाढण्या अगोदरच खोडून टाकायचंय, हा आदिलशहाचा निर्धार आहे. आणि आदिलशहाने दोन्हीकडे सैन्य पाठलेले. फतेह खान 5000 घेऊन स्वराज्यावर चालून आलेला आहे, आणि तिकडे बंगलोरवर संभाजीराजांवर 5000चं सैन्य घेऊन फराद खान चालून गेलेला आहे. आणि त्याच वेळेस आदिलशहाने तिसरी एक गोष्ट केलेली आहे. आणि त्याच वेळेस आदिलशहाने त्यांचे जे सरदार होते शहाजी राजे, छत्रपती शिवाजी आणि संभाजींचे पिताश्री, त्या शहाजी राजेंना पण अटकेत टाकलेले आहे. शहाजीराजांना अटकेत टाकलेलं आहे. 5000चं सैन्य इकडे, 5000चं सैन्य तिकडे. आणि प्रश्न आहे त्या मातेला, त्या जिजाऊला. जिजाऊला आदिलशहा प्रश्न विचारतोय
काय पाहिजे तुला जिजाऊ? स्वराज्य पाहिजे की सौभाग्य पाहिजे? स्वराज्य पाहिजे की तुझा पती तुला जिवंत पाहिजे? आजच्या जिजाऊ असतील तर त्या म्हणतील कशाला उगा रिकामी कटकट. बरं आपलं खायचं प्यायचं घरी झोपायचं आराम करायचा उघड नसत्या भानगडी करायला कोणा सांगितल्या? पण जिजाऊ डगमगत नाहीये, शिवाजी महाराज डगमगत नाहीये, तिकडे संभाजीराजे डगमगत नाहीये. फतेखानाचं सैन्य चालून आलं, चालून आल्यानंतर फतेखानाचं सैन्य 5,000 आणि स्वराज्याचे सैनिक आहे फक्त 1,000-1,200 मुठभर मावळे. तलवारी आहे नाही, तोफा आहेत नाही. मग लढायचं कसं? याला म्हणतात बुद्धिचातुर्याचा इतिहास. वय वर्ष फक्त 17 वर्ष आणि तिथे आपल्याला दिसतात शिवाजी महाराजांचे गुण. पहिला गुण ते म्हणजे सगळ्यात मोठं भांडवल जर कोणतं असेल तर आपली बुद्धी हे आपलं भांडवल असतं. मुलांनो लक्षात घ्या, कोणतंही भांडवल बाकीचं कामाचं नाही. तुमचं बुद्धी जे वैभव आहे त्याच्या एवढं मोठं वैभव जगाच्या पाठीवर कोणतं नाहीये. 5,000चं सैनिक घेऊन चालून येतोय त्यावेळेस कोंढाण्याजवळ शिवाजी महाराज कोंढाण्यासारखा किल्ला स्वराज्यात आहे आणि तो किल्ला अभेद्य आहे. पण तिथपर्यंत जर आला तर रयतेचं नुकसान करेल आणि त्याच्यानंतर रयत म्हणेल की अरे याच्यापेक्षा तर मग आदिलशहाचं राज्य बरं होतं, कारण ते येऊन आपल्याला लुटतात आणि आपला राजामध्ये किल्ल्यात जाऊन थांबतो. म्हणून स्वराज्याच्या सीमेवर जाऊन लढायचं. आणि मग ते ठरवलं लढायचं कुठे? फतेखानाशी, तर पुरंदरच्या किल्ल्यावर. आणि पुरंदरचा किल्ला ताब्यात कोणाच्या? तर पुरंदरचा किल्लेदार होता आदिलशहाचाच महादजी सरनाईक. आणि मग गेले राजे गेले आणि राजे त्या किल्ल्याजवळ गेले आणि त्या महादजींना भेटले. म्हातारा महादजी माणूस, आणि त्याला भेटले, त्या किल्लेदाराला भेटले आणि त्यांना सांगितलं की मला आदिलशहाच्या विरुद्ध लढायचंय, मला थोडा वेळ तुमचा किल्ला वापरू द्या लढाईसाठी. बघा शत्रू कोण? आदिलशहाचा सरदार आलेला फतेखान. किल्ला कोणाचा? पुरंदर किल्ला आहे आदिलशहाचा. किल्लेदार कोणाचा? किल्लेदार आहे आदिलशहाचा. आणि त्यांना शिवाजी महाराज म्हणतात मला तुमच्या सरकार युद्ध लढण्यासाठी तुमचा किल्ला द्या. आजच्या काळात बोलायचं झालं तर जसं एखादं मंगल कार्यालय आपण भाड्यानं मागतो. मंगल कार्यालय भाड्यानं मागताना त्या मंगल कार्यालयवाल्याची मुलगीच पळवून न्यायची आणि त्या मंगल कार्यालयाला सांगायचं की तुझ्या पोरीसोबत लग्न करायचंय आणि थोडं तुझं मंगल कार्यालय आम्हाला फुकटमध्ये भाड्यानं देतो का? बघा तुम्ही. पण बुद्धी काय असते, चातुर्य काय असतं, कसं पटवलं इतिहासाला माहित नाही. पण तो किल्लेदार म्हणाला राजे या किल्ला तुमचाच आहे. आणि भरभर ती 1,000-1,200 मावळी जी ती किल्ल्यावर चढली. किल्ल्यावर चढल्यानंतर पुरंदरच्या आतमध्ये गेली. किल्ला ताब्यात आला कोणाच्या? किल्ला ताब्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालशुभाच्या. आता किल्ला ताब्यात आला पण लढायचं कसं? लढण्यासाठी हत्यारं कुठे? आणि पुढून तर फतेखान जवळ येतोय. आणि त्याच वेळेस बुद्धी, मी पहिल्यांदाही म्हणालो की सगळ्यात मोठी साधनं जर कोणती असतील मुलांसाठी सांगतोय की ती सगळ्यात मोठी साधन असतं आपलं बुद्धी. आता बुद्धीच्या जोरावर लढायचंय, हत्यार नाहीये. जसजसे फतेखानाचे सरदार जवळ, सगळे सैनिक जवळ 5,000चा घोळका किल्ल्याच्या जवळ यायला लागला. बघितलं वरून, पण वर काहीच हालचाल नाही. फतेखानाला वाटलं अरे बहुत सुरमा बोलते हैं शिवाजी को, शायद डर गया, भाग गया, जाओ जल्दी जाओ. आणि ते जवळ येतात, किल्ल्याच्या जवळ येतात वरून काहीही प्रतिकार नाही, काही उत्तर नाही. जसं काही शिवाजी पळूनच गेले की काय. आणि जसं टप्प्यात आले वरून गोपनाच्या दगडाचा मारा सुरू झाला. आणि जसं पाखरं टिपतात एक डोकं टिपटायला सुरुवात झाली. आणि हळूहळू बघता टाळकी फुटू लागली. सगळं सैन्य मागं पळत आलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या सैनिकाची मीटिंग झाली. आणि फतेखानाने सांगितलं अरे ये शिवाजी क्या है, खुद को सुरमा बोलता है. अरे ये मराठे क्या है, कैसे है मराठे, पत्थरों से लढते हैं, दगडांनी लढतात. आम्हाला तलवारीने लढणं माहित होतं, आम्हाला धनुष्यबाणाने लढणं माहित होतं. हे दगडाने लढतात, तिकडून दगड फेकून मारू लागलेत, आपण लढायचं तरी कसं? त्यावेळेस त्यांचा एक सैनिक होता सरदार त्यांच्या जवळचा. त्याच्या डोक्यात आयडिया आली. तो म्हणे एक बहुत बढ़िया तरकीब है. फतेखान म्हणे बोलो जल्दी, क्या तरकीब है? बोले बहुत बढ़िया तरकीब है, ये अपने को पत्थर फेंक के मारते हैं तो हम रेंगते जाएंगे, सरपटत जाऊ. आणि मग झालं दुसऱ्या दिवशी सुरू सरपटत यायला. पण हे शिवाजींना अगोदरच माहित होतं की आता सरपटत येणार. रात्रभर त्यांची व्यवस्था करण्यात रात्रभर ते मावळे जागे होते.
जसे दिवसा हे सरपटत 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 जवळ यायला लागले, यांनी रात्रभर मोठ्या 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 शिळा धोंडे दगड जे आहे ते तटावर आणून ठेवले होते. फक्त त्यांना धक्का द्यायचं काम केलं आणि सरपटणारे सैन्य वरून मोठे 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 धोंडे शिळा सगळ्या खाली यायला लागल्या. वाटेतल्या ज्या काही शिळा आहेत त्यांना पण त्या घेऊन पळायला लागल्या आणि सगळं फतेखानाचं सैन्य खाली चिरडून मेलं. 5,000चं सैन्य घेऊन निघालेला फतेखान पराभूत होऊन फक्त 400 लोक जिवंत परत घेऊन गेला. हा इतिहास बुद्धीचा तुम्ही आम्ही लक्षात घेतला पाहिजे. याची दखल इंग्रजांनी घेतली. इंग्रजांनी सांगितलं याला स्टोन फाईट म्हणतात. फाईटचा नवीन प्रकार आहे म्हणजे स्टोन फाईट. आपण नाही घेत. बघा, वय आहे 17 वर्षाचं, सैन्य चालून आलेलं 5,000चं, तोफखाना सगळं काही आहे, पण त्यांना पराभूत केलं फक्त दगडाने. याला म्हणतात छत्रपती शिवराय आणि याच्यासाठी आठवावे लागतात आजच्या काळातही छत्रपती शिवराय. पण एवढं झालेला प्रश्न मिटलेला नाहीये. इकडे फतेखानाचा पराभव झालाय, तिकडे बंगलोरला फराद खानाचा पराभव संभाजीराजांनी केलेला आहे. आता तर शहाजीराजांना बादशाह नक्कीच मारणार, कारण ते कैद आहेत. आता नेमकं काय होणार? पण 17 वर्षाच्या मेंदूची करामत बघा. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्याची व्यवस्था अगोदरच करून ठेवली. कारण आदिलशाह बादशाह म्हणजे छोटा बादशाह, त्याच्यापेक्षा मोठा बादशाह होता मोगल बादशाह. त्यांनी मोगल बादशाहला पत्र पाठवून ठेवलेलं होतं आणि त्या पत्रात लिहिलेलं होतं की मी शिवाजी भोसले आणि माझे पिता श्री शहाजी राजे भोसले आम्ही दोघंही तुमच्या सेवेत येण्यासाठी इच्छुक आहोत. पण आम्ही तुमच्या सेवेत यायचं जसं बादशाहला विजापूरच्या कळालं, त्याने माझ्या पिताश्रीला बंद करून ठेवलेलं आहे, त्याला काहीतरी समजावून सांगा. आता बघा, विजापूरचा बादशाह म्हणजे असं गरीब जरा छोटासा आपल्या महाराष्ट्र सरकार पुरता, आणि मोगल बादशाह तो म्हणजे दिल्लीचा बादशाह. आणि त्या मोगल बादशाहला शहाजहान होता त्यावेळेस. शहाजहानाच्या लक्षात आलं, अरे एवढा मोठा शहाजी, एवढा मोठा शिवाजी हे जर आपल्याकडे येत असेल तर किती मोठी गोष्ट आहे. आणि त्याने लगेच वरून फरमान पाठवलं, पत्र आलं. आता शहाजी राजांना मारतात की काय विजापूरचा आदिलशाह असा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस पत्र आलं आणि त्या पत्रात सांगितलं की शिवाजी भोसले, कोण लिहितो? मोगल बादशाह. शिवाजी भोसले आमचे सरदार आहेत, त्यांच्या पिताश्रींना तुम्ही अटक करून ठेवलेलं आम्हाला समजलेलं आहे. त्यांच्या पिताश्रींच्या केसाला जरी धक्का लागला तर लक्षात ठेवा गाठ दिल्लीशी आहे, गाठ मोगलांशी. बघा, म्हणजे 17 वर्षाचा मुलगा अजून मिशा नीट फुटलेल्या नाही, पण त्या शहाजहान बादशाहच्या मिशा पिळून दम देऊ राहिला. बघ, लढायचं तुला यांच्यासोबत आहे. कोणाला? विजापूरच्या आदिलशाहला. आणि मग शहाजीराजांना सन्मानानं सोडण्यात आलं. कुठेतरी आपण लक्षात घ्या, आजचा जर शिवाजी असेल, आजची जर आपली पोरं असेल तर ती माऊली असेल तर ती इतकी घाबरल, इतकी रडल, इतकं बोलल की त्या मुलाला काहीच करू देणार नाही. आपण नुसतं म्हणतो शिवाजी जन्माला आला पाहिजे, गाडीच्या मागे लिहून ठेवतात राजे जन्माला या, पण कोणाच्या घरात? आपल्या घरात. छोटं पोरग जन्माला आलं, त्याच्यानंतर मोठं झालं, रांगायला लागलं, इकडं तिकडं जायला लागलो. अरे आमचं तरी बालपण चांगलं होतं, कोणी आमच्याकडे बघायला लक्ष मिळत नव्हता. आता इतकं लक्ष देतात, इतकं लक्ष देतात. त्याला काही जरी करायला गेला, एखादी गोष्ट उचलली, ठेव खाली, ठेव खाली, जिजाऊ त्याला सांगते. चाकू जरी हातात आला, बोट कापल, हे होईल ते होईल, ठीक आहे, काळजी घेतली पाहिजे पोरांची, पण एवढी काळजी नाही घेतली पाहिजे त्याला काहीच करू देत नाही. हे नाही करायचं, ते नाही करायचं. शहाजी म्हणतात आजचे, हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं. पोरग हनीमूनला जातो तरी ते बापाचा विचार करतात आता काय करायचं. ही जर अवस्था असेल तर कुठेतरी आपण लक्षात घ्या की आपण जिजाऊ आहोत का, आपण शहाजी आहोत का. कारण राजे जन्माला येत नसतात, राजे घडवावे लागतात. आणि राजे घडवण्यासाठी घराघरात मातेला जिजाऊ आणि पित्याला शहाजी व्हावं लागतं. हे तुम्ही आम्ही कुठेतरी लक्षात घेण्याची गरज आजच्या काळाची आहे. नाही तर काय झालं, आजकाल शहरातल्या, तुमचं तरी बरं आहे खेड्यातलं, शहरातल्या माता म्हणजे फक्त हातात रिमोट जिजाऊ. शहरातल्या नुसते चॅनल बदलत राहतात. 25% जिजाऊच्या हातात रिमोट, 25% जिजाऊच्या हातात व्हॉट्सअप. म्हणजे जिजाऊ टीव्हीच्या पुढे, जिजाऊ मोबाईलच्या पुढे, आणि पिता तर फक्त पिताच. आणि शिवाजी आमच्या घरात आहे. अरे कसंही मला कधी कधी नवल वाटतं. अंगात कोणाच्या येतं? खेड्याकडच्या बाईच्या. मला एक सांगा, अंगात येतं म्हणजे कोण येतं? देव अंगात येतो किंवा देवी अंगात येते, बरोबर आहे.
आता आपण एखाद्या ठिकाणी राहायला गेलो, लॉज मध्ये जरी गेलो तर आपण पहिले पैसे देतो का? नाही. आपण काय म्हणतो पहिल्यांदा? रूम दाखव. मग रूम आवडली मग आपण बुक करतो लॉज मध्ये. किती दिवस राहायचं असतं आपल्याला? फक्त 1 रात्र. का? कारण चांगली पाहिजे. मग मला सांगा, देव किंवा देवी एवढे हायफाय आहेत ते तुमच्या सारख्याच्या अंगात कशी येतील? जे दररोज आंघोळ करत नाही, नीट राहत नाही, तेल नाही लावत, साबण व्यवस्थित आंघोळ करत नाही, त्याच्या अंगात येईल. देव कोणाच्या अंगात येईल किंवा देवी कोणाच्या अंगात येईल? कलेक्टरच्या अंगात येईल, कमिशनरच्या अंगात येईल. कारण काय? ते पॉश. आपण जर घर चांगले पाहिजे आपल्याला, तर आपल्या देवाला किंवा देवीला अंगात यायला माणूसही चांगला पाहिजे. म्हणून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज असतील, शहाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, जिजाऊ असतील, यांचा आदर्श समजून घेताना आपण ह्या गोष्टी नीट लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्हाला वाटेल की सर काय बोलू लागले, मी जे बोलतो ते नीट त्याच्यावर जाऊन विचार करा. तुमच्या लक्षात मुलाला आपल्याला मोकळीक द्यावं लागेल, मुलाला आपल्याला घडवावं लागेल आणि त्या मुलाला पुढे शिवाजी महाराजांसारखं बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि ते करत असताना शिवाजी महाराजांची 3 अक्षरं फक्त उलटी करा, तुम्हाला उत्तर मिळेल. शिवाजी. उलट जर केलं तर जीवाशी. म्हणून जे जीवाशी खेळतात ते शिवाजी होतात. हा इतिहास आम्ही इथे ह्या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं तुमच्या लक्षात येईल. पहिली भेट आहे अफजल खानाची भेट आहे. आजचा शिवाजी असते तर काय म्हणले असते? तानाजी एवढी मीटिंग तू आवर, पुढच्या मीटिंगला मी बघतो, आज जरा पोटात गडबड आहे. पण शिवाजी महाराज अफजल खानाची भेट असो सगळ्यात पुढे, शाहिस्ते खानाची बोटं कापायची असेल सगळ्यात पुढे, सिद्धी जोहरच्या वेड्यातून बाहेर पडायचं सगळ्यात पुढे, औरंगजेबाला प्रत्यक्ष दिल्लीला भेटायला जायचंय सगळ्यात पुढे. म्हणून जीवाशी खेळणं आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. जर खऱ्या अर्थाने आपल्या घरात आपल्याला शिवाजी महाराज पाहिजे असेल कुठेतरी लक्षात घ्या. या निमित्ताने एक प्रसंग फक्त सांगतो. अफजल खानाला भेटायला जायचंय. शिवाजी महाराज जिजाऊंचा निरोप घेताय. कोणालाच माहित नाही काय होणार आहे, कारण अफजल खाना बलाढ्य सरदार, असं म्हणायचे की पोलादीत पहार जे असेल तो हाताने वाकवणारा सरदार. सगळ्यांना वाटत होतं नक्की आता हा शिवाजीला ठार करणार. आणि त्यावेळेस भेटायला निघालेले आणि महाराज निघाल्यानंतर जिजाऊंचा निरोप घेतल्यानंतर थोडं चालत गेल्यानंतर महाराजांनी मागे वळून एकदा बघितलं आईकडे. महाराजांचे डोळे थोडे पाणवलेले. काय करताय, काय सांगता येईल उद्या काय होईल, खान दगाबाज आहे. महाराजांनी मागे बघितलेले, डोळे पाणावलेले आणि जिजाऊंच्या लक्षात आलं आणि जिजाऊंनी सांगितलं काय झालं शिवबा? महाराज म्हणाले काही नाही, सहज मागे बघितलं. जिजाऊंच्या लक्षात आलं. जिजाऊंनी सांगितलं शिवबा, आई जगदंबे तुला यश देणारे, निश्चित खान तुझ्या हाताने मारला जाणारे. पण एक लक्षात ठेव, यदा कदाचित या युद्धामध्ये तुझं जरी काही बरं वाईट झालं तर स्वराज्याची तू काळजी करू नको. हे स्वराज्य हे जिजाऊ एका हातात तलवार, एका हातात संभाजीचं बोट धरून पुढे चालवणारे ही सांगणारी माता असली तर मुलं शिवाजी महाराज होतात. हे तुम्ही आम्ही लक्षात घ्या. शिवाजी महाराजांच्या इतिहासातले जर प्रसंग तुम्ही बघितले, खूप मोठा इतिहास आहे, सांगण्यासारखं खूप काही आहे. पण तेवढं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक सांगतो की जर आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे वंशज असेल, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहत असेल, खऱ्या अर्थाने त्या मातीचे आपण पाईक असेल ना, तर शिवाजी महाराजांचे सगळे गुण नाही तरी किमान एक तरी कोणता तरी चांगला गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. शिवाजी महाराजांचा सगळ्यात महत्वाचा एक गुण जो मला तुम्हाला ह्या निमित्ताने सांगायचा आहे तो आहे, शिवाजी महाराज बिलकुल अंधश्रद्धाळू नव्हते. मी हे इतिहासावरून बोलतोय. शिवाजी महाराजांना दुसरा मुलगा झालेला आहे. नाव मुलांना, छोट्या छोट्या मुलांना पण माहित असेल. काय नाव आहे? राजाराम. शिवाजी महाराजांना दुसरा मुलगा झालेला आहे. निरोप घेऊन दाई आलेली आहे. दाई येते. दाई आलेली. दाईने महाराजांना सांगितलं म्हणे महाराज आपणास पुत्र झाले. महाराज आपणास पुत्र झाले म्हणजे महाराज तुम्हाला मुलगा झाला. शिवाजी महाराज खुश झाले, मुलगा झाला. शिवाजी महाराजांनी गळ्यातली जी मोत्याचा कंठा तो काढला आणि तिच्याकडे देणार. ती दही खाली मान घातली आणि तिने सांगितलं महाराज आपणास पुत्र झाले. पर महाराजांना प्रश्न पडला, पर काय? मुलगा झाला एवढी आनंदाची बातमी सांगते, पर काय? महाराजांना विचारलं पर क्या? त्या दहीची हिंमत होईना सांगायची. ती म्हणे महाराज आपणास पुत्र झाले. पर महाराज म्हणे पर क्या? आणि मग त्या दाईने सांगितलं महाराज आपणास पुत्र झाले, पर पुत्र पालथे झाले. महाराज तुम्हाला मुलगा झाला पण मुलगा पालथा जन्माला आला.
आता आत्ताचे महाराज असते तर काय केलं असते विचार करा. मुलगा पालथा जन्माला आला, स्वराज्याचा वारस पालथा जन्माला आला, युवराज पालथे जन्माला आले. एवढे पैसे कशाला आहे मग चला नागनारायण बळी करायचा का, अभिषेक करायचा का, काय करायचं, शकून पाहायचं का, काहीतरी करावं लागेल ना. एवढ्या महाराजांचा युवराज आला जन्माला आणि पालथा आला, काहीतरी न करता कसं, खर्च करावाच लागेल, काहीतरी खारीक आणावं लागेल, खोबरं आणावं लागेल, काहीतरी आणावं लागेल, सुपारी आणावं लागेल, देव करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. पण शिवाजी महाराजांना जसं त्या दाईने सांगितलं, राजे आपणास पुत्र जाहले पण पुत्र पालथे जाहले, शिवाजी महाराजांनी कंठा काढला आणि त्या दाईकडे फेकला आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं, बहुत अच्छे, ज्या अर्थी आमचे पुत्र पालथे जन्माला आले त्या अर्थी ते औरंगजेबाची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही, हे सांगणारी शिवबा तुमच्या आमच्यात असली पाहिजे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून नुसते किल्ले बांधले, किल्ले उभारले हे कर्तृत्व नाही, तर लाख मोलाची माणसं उभारली हे कर्तृत्व. नुसतं फक्त आणि फक्त ढाल तलवारीचा इतिहास म्हणजे इतिहास नाही, तर अंधश्रद्धा मुक्तीचा इतिहास म्हणजे सुद्धा इतिहास आहे, हे तुम्ही कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. एवढंच कशाला, त्या काळामध्ये आपल्याकडे धर्मशास्त्रानुसार सिंधुबंदी होती. सिंधुबंदी म्हणजे सिंधू म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये 5 कोसाच्या वर जर मध्ये गेलं ना तर त्याचा धर्म बुडत होता, तो हिंदू राहत नव्हता. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी ती सिंधुबंदी उठवली आणि स्वतःची गलबत मस्कतला पाठवली, मक्क्याला पाठवली, मदिनेला पाठवली. हा इतिहास तुम्ही आम्ही लक्षात घेतला पाहिजे. खूप मोठा इतिहास छत्रपतींचा आहे, म्हणून कुठेतरी मुलांना आपण ती शिकवण दिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं आहे की जो आई वडिलांचा भक्त नसेल ना तर तो शिवाजी महाराजांचा वंशज असूच शकत नाही. हे मी फार गांभीर्यपूर्वक सांगतो, कारण तुम्ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा जरी बघितली तर तुमच्या लक्षात येईल, प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो श्वशैषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी शहाजी पुत्र शिवाजी याची ही मुद्रा लोकांच्या कल्याणासाठी, म्हणजे मुद्रेचा उद्देश काय, तर लोकांचं कल्याण. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की शहाजी पुत्र शिवाजी म्हणजे वडिलांविषयी असलेले प्रेम. एवढंच कशाला, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग जर बघितला, महाराजांचं स्वराज्य वाढतंय आणि त्यावेळेस शहाजी राजे वडील भेटायला आलेले. वडील भेटायला आल्यानंतर जसं वडिलांची पालखी जवळ आली, पालखी जवळ आल्यानंतर महाराजांनी बघितलं आणि शिवाजी महाराज स्वतः पुढे चालत गेले. चालत गेल्यानंतर वडील जसे पालखीतून उतरायला लागले, त्यांचे जोडवे घेतले. जोडवे म्हणजे त्यांचे पायातले मोजडे म्हणायचे त्या काळात, बुट म्हणून आजच्या भाषेत. ते बुट घेतले. ते बुट घेतल्यानंतर महाराजांनी छातीशी कवटाळले आणि त्याच्यानंतर महाराजांनी स्वतः हात धरून शहाजी राजांना मध्ये आणलं आणि सिंहासनावर बसून त्यांच्या वडिलाची पूजा केली. हा इतिहास तुम्ही आम्ही लक्षात घ्या. नाही तर कसं होतं, आई वडिलाला सांभाळायचं नाही आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं. याच्या इतकं दुर्दैव, याच्या इतकं वाईट कोणतंच नाही, हे लक्षात घ्या. जे आपल्या आई बापाला सांभाळत नाही त्यांची ही पोरं त्यांना कधी सांभाळणार नाही, हे माझ्याकडून लिहून घ्या. चुकलं तर मग मला नंतर येऊन सांगा. मुलं तुमची तेव्हाच सांभाळल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळल, हे कुठेतरी लक्षात घ्या. कारण इंग्रजीत कुठेतरी म्हणतात की टू टेक केअर ऑफ यंग वन इज द मॅटर ऑफ नेचर. म्हणजे हा तुमच्या चिल्ले पिल्लांची काळजी घेणं, मुलांची काळजी घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, हा निसर्गाचा नियम आहे. एखादी कुत्री असेल, मालक जरी असेल आणि तिला पिलं झाले तर ती मालकाला सुद्धा जवळ येऊ देत नाही काही दिवस, हे तुम्हाला माहित असेल. मांजर असेल ती पण जवळ येऊ देत नाही. याच्यात तुमचं काही कर्तृत्व नाही मुलाची काळजी घेणं, म्हणजे ते निसर्गाचा नियम आहे. टू टेक केअर ऑफ यंग वन इज द मॅटर ऑफ नेचर, बट टू टेक केअर ऑफ युअर ओल्ड वन इज द मॅटर ऑफ युअर कल्चर, इज द मॅटर ऑफ युअर कल्चर. तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्यांची काळजी घेणं हा तुमच्या कल्चरचा म्हणजे तुमच्या संस्कृतीचा भाग आहे, हे कुठेतरी लक्षात घ्या. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची शिकवण आहे, तुका म्हणे माय बाप अवघेती दैवत. त्याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माय बाप अवघेती काशी, तेने न वजावे तीर्थाशी. ज्याच्या घरात आई वडील असेल त्याच्या घरात काशीचं तीर्थ आहे, त्याला दुसऱ्या कोणत्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. ही कुठेतरी शिकवण तुमच्या आमच्यामध्ये या निमित्ताने आली तर खऱ्या अर्थाने शिवचरित्र, तर खऱ्या अर्थाने आपण शिवाजींचे वंशज, तर खऱ्या अर्थाने या मातीचे वंशज, या रक्ताचे वंशज, हे कुठेतरी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले असंख्य असे दाखले की छत्रपती शिवरायांचा एक गुण जरी गुण कोणाला मिळाला आणि कोणाला आत्मसात झाला ना तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. सांगण्यासारखं भरपूर असतं पण वेळेअभावी मी जास्त सांगत नाही. फक्त शिवाजी महाराज किती मोठे होतं. कोणी माणसाबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस एक गोष्ट कधी लक्षात घ्या की
आपल्याबद्दल चांगलं सगळे बोलते, पण आपले शत्रू आपल्याबद्दल काय बोलले ना याच्यावर आपलं खरं भाकीत ठरत असतं, आपण कसं जगलो हे ठरत असतं. आणि याबद्दल मी तुम्हाला शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो, कारण बराचसा वेळ झाला. खेड्याकडची मंडळी मला माहिती लवकर झोपतात, तर तुम्हाला त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. पण फक्त एवढं आवर्जून मी सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षण पण शिवाजी महाराजांचं खूप जास्त होतं. शहाजीराजांना 18 भाषा येत होत्या, शिवाजीराजांना 8 भाषा येत होत्या, संभाजीराजांना 12 भाषा येत होत्या. हे कुठेतरी तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, नाही तर उगाच चाललंच आपण काहीतरी. आणि एखादी गोष्ट हातात घेतली ना तर ती केली पाहिजे. मला हे पुस्तक नाही, मला अमुक नाही, धमुक नाही, तमुक नाही, तमुक नाही. म्हणजे इथं तुम्हाला आत्ता इकडचं मला मुलगा भेटला, माझा एक विद्यार्थी होता शुभम नावाचा. हा एक इथं शुभम, हा तुमच्या इथल्या जवळचा आहे, बाजूचंच गाव आहे, जैतापूर आहे ना तुझं, जैतापूरचा. आज हा मुलगा MBBS ला लागला, डॉक्टर होतोय. आपल्याला याचं कौतुक वाटलं पाहिजे. आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे, कोणतं काहीतरी कर रे बाबा, तलवार नको घेऊ, घोडा नको घेऊ, लेखणी घे आणि लेखणीने क्रांती कर. कारण आताची क्रांती ही लाल रक्ताने होणार नाहीये, तर निळ्या शाईने होणारी क्रांती, हे तुम्ही लक्षात घ्या. ज्याच्या हातात लेखणी ना त्याची इतका पॉवरफुल कोणी असणार नाही, हे लक्षात घ्या. ती लेखणी हातात कशी घेता येईल हे मुलांना तुम्ही शिकवा. कुठेतरी त्या अर्थाने मी तर त्यांना आजचे शिवाजी म्हणेल, त्यांना आजचे संभाजी म्हणेल, की जे खऱ्या अर्थाने काहीतरी नवीन करतायत. आणि आपलं हे नेहमीच चालूच आहे, आयुष्यभर चालणार आहे, काही बदल नाही आपल्या आयुष्यात, प्रत्येक दिवस सारखाच आहे. पण दिवस जर आपण काहीतरी वेगळं केलं, वेगळं जगलो, तर खऱ्या अर्थाने वेगळं आहे. जगद्गुरु म्हणतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. तुमच्या मनावर जर तुमचा ताबा असेल ना, तर येणारा दिवस हा तुमचा जागृतीचा असेल, वेगळा असेल. म्हणून कुठेतरी आपल्या पोराच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, त्याच्या शाळेकडे लक्ष द्या. तो शिकतो कसा, तो राहतो कोणासोबत, तो बोलतो कसा, तो वागतो कसा, याच्यावर लक्ष द्या. आणि मुलांना घडवण्याचा प्रयत्न करा. त्यांना जरी घडवलं ना तर तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल, हे कुठेतरी लक्षात घ्या. नाही तर मग काही फरक होणार नाही. उगा याच्या त्याच्याबद्दल आपण विचार करून, वाईट विचार करून आपण आपल्याला झोरून घेणे, आपल्याला जाळून घेणे आणि आपल्याला त्रास करून घेणे. सगळ्याबद्दल चांगला विचार करा आणि माझ्या पोराचं चांगलं कसं मला करता येईल त्याचा विचार करा, एवढं आव्हान मी करतो. आणि आयुष्यातला एक शेवटचा प्रसंग जो यांचा महाराजांच्या आयुष्यातला आहे तो सांगतो. 1680 बातमी कळालेली, शिवरायांचा मृत्यू झालेला आहे. शिवरायांचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोणता असेल तर औरंगजेब. एवढा मोठा शत्रू की शिवरायांच्या नंतर 27 वर्ष तो इथे राहिलेला आहे, दख्खनमध्ये, दक्षिणेमध्ये येऊन. मोगलांचा बादशाह खूप मोठा, त्याच्या मानानं हे राज्य काहीच नाही. पण त्याला कळालेलं आहे की ह्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळाली आणि इथे प्रत्येक सैनिक शिवाजी होऊ शकतो, म्हणून आत्ताच चिरडून टाकलं पाहिजे. म्हणून सगळ्या लवाजमा घेऊन इथे आला. आणि इथं आल्यानंतर तब्बल 27 वर्ष शिवाजी महाराजांच्या नंतर, शिवाजी महाराज नसतानाही इथे लढला, पण तो मराठ्यांचं स्वराज्य जिंकू शकला नाही, हे लक्षात घ्या. आणि माय माऊल्यांनो, त्यावेळेस या लढाईचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर शेवटच्या टप्प्यात ते तारा राणीने केलेले, हे तुम्ही लक्षात घ्या. एक महिला नेतृत्व करत होती, एक स्त्री नेतृत्व करत होती, तिचं नाव होतं तारा राणी. आणि त्या तारा राणी बद्दल इतिहासकार लिहून ठेवतो, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचं गेलं पाणी, भद्रकाली कोपली रामराणी तारा राणी. म्हणजे दिल्लीशाचं, त्या औरंगजेब बादशाचं पाणी पळवायचं काम जर कोणी केलं असेल तर त्या तारा राणीने केलंय. आणि इतिहासामध्ये औरंगजेबाने लिहून ठेवलेलं आहे. औरंगजेब काय म्हणतो बघा, आपल्याला वाटतं आपण काय करणार, सगळं काही माणसाच्या हातात आहे. म्हणून मी महिलांना खास करून सांगतोय तुम्हाला सगळ्यांना, की त्या औरंगजेबाने शेवटी लिहून ठेवलेलं आहे की या खुदा, मेरे आंखों के सामने मेरी मुगल सल्तनत डूबती हुई मुझे नजर आ रही है. यदि मुझे पता होता कि इन मरहट्टों की बीबियां, मरहट्टा म्हणजे मराठा, बीबिया म्हणजे बायको, इन मरहट्टों की बीबियां भी शेरनियों का कलेजा रखती है, तो मैं यहाँ आने की और खुद का जनाजा निकालने की और पहाड़ों में दर दर के ठोकरे खाते हुए घूमने की जरूरत कभी नहीं करता. हे औरंगजेब लिहितो, हे तुम्ही लक्षात घ्या. ही ताकद आपली असते. म्हणून तो औरंगजेब ज्या वेळेस त्याला बातमी कळते, बघा प्रसंग बघा, बातमी घेऊन दूत येतोय, जासूस येतोय, बातमी घेऊन आला, त्याच वेळेस नेमका औरंगजेब नमाज पडतोय, जमिनीवर आहे, नमाज पडणं चालू आहे, बातमी घेऊन दूत आलेला आहे. औरंगजेबाच्या बाजूला त्याचा एक जो सेक्रेटरी टाईप म्हणतो आपण त्या काळातला, तर तो होता साकी मुस्ताईक खान. हा साकी मुस्ताईक खान बाजूला होता, तो बाजूला उभा आहे. आणि दूत आला, आणि दूत आल्यानंतर दूताने त्याच्याकडे बघितलं, औरंगजेबाची नमाज चालू आहे. लगेच हा साकी बाहेर आला आणि दूताला विचारलं, क्या है? बोले हुजूर बहुत ही बढ़िया खबर है. बोले क्या खबर है? त्याने लगेच खबर सांगितली, शिवाजी मर गया.
ह्या साकी मुस्ताईक खानाने विचारलं, कोण शिवाजी? शिवाजी भोसला हुजूर. आता त्या जासुदाला वाटलं, कधी आपण औरंगजेबाला बातमी सांगतो आणि कधी औरंगजेब आपल्याला मोठं बक्षीस देतो. तसं औरंगजेब लवकर बक्षीस कोणाला देत नव्हता, लई चिकट होतं. पण नक्की ह्या बातमीला देईल त्याची इच्छा औरंगजेबाला सांगण्याची. पण आता ह्या साकी मुस्ताईक खानला वाटलं, अरे यांना सांगण्यापेक्षा हे बक्षीस आपण जर मिळवलं तर आपणच सांगू ना. त्याने सांगितलं जासूदला, तुम जाओ, मैं बादशाह को बता देता हूं. बादशाह फिलहाल नमाज पढ़ रहे. तो बिचारा गेला. औरंगजेब बादशाहचा नमाज संपलेला आहे. औरंगजेब बादशाह डोळे चोळतोय आणि हा साकी मुस्ताईक खान म्हणतोय पुढे, हुजूर हुजूर बहुत ही बढ़िया खबर है. औरंगजेब विचारतो, क्या है? हा लगेच सांगतो, काफर व जहन्नम रक्त, म्हणजे शत्रू नरकात गेला. औरंगजेब अजूनही सावरलेला नाही. औरंगजेब विचारतोय, अच्छा कौन मर गया? हुजूर काफर व जहन्नम रक्त. अरे कौन मर गया? हुजूर शिवाजी भोसला मर गया. औरंगजेबाने अशा बातम्या लई वेळेस ऐकल्या होत्या अगोदर. औरंगजेब म्हणे, क्या बकवास करते हो, क्या बकते हो? नहीं हुजूर पक्की खबर है, सचमुच मर गया. शत्रूनं काय करावं, औरंगजेबानं काय करावं? जसं कळालं शिवाजी मेला, खरोखर मेला, त्या औरंगजेबाने जमिनीवर गुडघे टेकले, हात वर केले आणि त्यानंतर सांगितलं, या खुदा इस धरती का सबसे पाक, सबसे सच्चा, सबसे नेक बंदा, माँ बहनों की इज्जत करने वाला सबसे अच्छा बंदा तेरे दरबार में आ रहा है. तेरे दरबार के दरवाजे खुले रखना, तेरे दरबार के दरवाजे खुले रखना. धन्यवाद.